नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि आपला निर्णय कळवायचा आहे. लगेचच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. काय निर्णय असेल ते. नक्कीच आपण आज आपल्यानी आज सरप्राईज करून टाकलेलं आहे. रेकॉर्ड ब्रेक जर सांगितलं असेल तर नक्कीच रेकॉर्ड ब्रेकच्या माध्यमात आज त्या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे. कंटिन्यू 10 तास कॉमेंट्री, सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. मकरध्वज चषक जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. आदेश पाटील याच्यासाठी कंटिन्यू 10 तास कॉमेंट्री करणं म्हणजे खायचं काम नाही आहे. कुठेतरी ते शब्द जमावावे लागतात आणि ते शब्द जमावणं म्हणजे काही खायचं काम नाही. तोच आदेश पाटील मॅन फ्रॉम शिरसाड आपल्याला पाहायला भेटतो या मकरध्वज चषकामध्ये. तो रेकॉर्ड ब्रेकिंग कॉमेंट्री आपल्याला पाहायला भेटली. खूप खूप धन्यवाद आदेश पाटील. काही कारणास्तव आम्ही या ठिकाणी उपस्थित नव्हतो, परंतु तुमचे खूप खूप असे सहकारी या टुर्नामेंटसाठी लाभलेले आहेत आणि नेहमी तुम्हाला आवर्जून बोलवण्याचं कारण का, कारण मॅच सिच्युएशन कशा प्रकारे हँडल करायचे ते तुम्हाला परिपूर्ण ठाऊक असते. त्यामुळे तुम्ही आम्हाला हे सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच सत्यवानजी सापणे. आजच्या दिवसातील अगदी जी अंतिम मॅच आहे त्याला अगदी सुरुवात होणार आहे. दोन्हीकडे अगदी आपण पाहताय नवापूर 11 आणि टीम कार्तिक 11 संतोष भवन. आमच्या तिन्ही पंचांचं देखील तितकंच कौतुक आहे. कौतुक अगदी त्यांचं देखील आहे कारण की कंटिन्युअसली अगदी त्यांच्याकडे पण तितका अनुभव नाही, परंतु सर्वांना त्यांनी देखील इम्प्रेस केले. गणेश धावडे, तदनंतर विजय भोईर आणि महेंद्र गरेल तिन्ही पंचांचं देखील तितकंच कौतुक. तदनंतर विश नेटवर्कची आमची टीम त्यांचं देखील तितकंच कौतुक. मनीजी निजाई, तदनंतर आज राज निजाई यांचा जो विशेष करून वाढदिवस परंतु 12 वाजून गेलेले आहेत, परंतु त्यांनी अगदी महत्व दिलं या स्पर्धेला. नेहमीच आपण म्हणतो ना, कर्म ह्याची देव आणि कर्म ह्याची फळ, आणि म्हणूनच सर्वात आधी तुमच्या कामाला तुम्ही देव म्हणा. चला क्षेत्ररक्षण सजवण्याकरिता मार्गस्थ व्हायचं, जास्त वेळ घेऊ नका. यानंतर आणखी म्हणजे ही मॅच पकडून 4 मॅचेस आहेत आणि घड्याळामध्ये ऑलरेडी 3 वाजलेले आहेत. म्हणजे जवळ शेड्यूल पहाटेच होणार आहे. सूर्याचं आज दर्शन होणार आहे डेफिनेटली. चला तुर्तास घेऊया ब्रेक, एक सुमधुर गीत येईल आणि तदनंतर आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. आय थिंक संतोष भवन या संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आय थिंक चला घाई करा, थोडासा अगदी त्या दिशेने व्यत्यय जरूर आलाय कारण की आज 1 तास जो वाया गेलाय, जवळ 70 मिनिटं मी म्हटली.
स्वागत. मकरध्वज क्रिकेट क्लब दहिसर पुरस्कृत मकरध्वज चषक 2026 शनिवारच्या अगदी रजनीतील हा शेवटचा अंतिम मॅच जो मैदानाच्या दिशेने देवास सिंग अनिल सावंत अशी सलामीची जोडी जी मैदानाच्या दिशेने आपण पाहताय. आणि या पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर दीपेश. मागील मॅच अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, कमी धावसंख्या डिपेंड करणारा संघ मैदानाच्या दिशेने टीम नवापूर 11. आणि एकीकडे आपण पाहताय समोरच्या संघाला कमी धावसंख्या अगदी रोखली आणि त्या धावसंख्या चेस करणारा संघ टीम कार्तिक 11 संतोष भवन. दोन्ही संघ तितकेच परिपक्व आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट हा मुकाबला जो मैदानाच्या दिशेने दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. पहिला चेंडू दीपेश गोलंदाजी मार्कवर. सरळ बाटचा उपयोग केला जाईल पहिल्या चेंडूवर. स्वॅग से करेंगे स्वागत. सुरुवात झाले धडक्यात अनिल सावंतच्या बॅटमधनं. षटकार 6. लेन पहा हलकीशी मिडल स्टंप वरनं थोडीशी डाऊन द लेग जात होते आणि परिपूर्ण पिक केलं. काय अगदी पॅकलिप आहे अप्रतिम. यावेळेस क्रॉस पाटने खेळण्याचा जरूर धाडस दर्शवला गेला. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये एकेंडे देवास सिंग याला आपण पाहताय. देवास सिंगच्या अगदी बॉडी लँग्वेज कडे पाहिल्यानंतर आपण म्हणू शकाल की एखाद्या पिक्चरचा हिरो त्या पद्धतीने अगदी त्याची बॉडी लँग्वेज विशेष करून पाहायला मिळते. मागील 2 ते 3 मॅचेस मध्ये त्याला मिस केलं, परंतु अगदी आपण पाहताय त्याचं येणं संघामध्ये अधिकच बळकटी देईल. एक हरहुन्नरी खेळाडू जरूर आहे. दीपेश याला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. सरळमाटचा वापर केला जाईल. चांगला स्ट्रोक आहे, परंतु इथून क्षेत्ररक्षक स्थित आहेत लॉंग ऑन मध्ये आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 7 रन्स ऑन कार्ड. 7 या अंकांवर हे धाव फलक जे इथून अधोरेखित आहे. 3 चेंडूंचा खेळ जे इथून समाप्त झालाय. दीपेश अगदी मागील मॅच मध्ये देखील चांगल्या पद्धतीचे धैर्य दाखवलं होतं आणि विथ द बॉलने जो परफॉर्मन्स राहिला आणि जी टीम युनिटी विशेष करून पाहायला मिळाली होती टीम नवापूर 11 या संघाकडनं आणि तीच विशेष करून खास राहिली. स्विचचा फटका जरूर खेळायचा होता, परंतु सरळ चेंडू निघून जाईल यस्त्यांच्या बागे. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते डॉट बॉल. ही लेन पहा स्विच खेळायचा होता, परंतु चांगल्या पद्धतीने लाईन आणि लेंथ यावेळेस पाहायला मिळाली. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 7 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. क्वार्टर फायनल 2 रेडी राहायचं टीम एनसीसी नारंगी ब आणि आदर्श फणसपाडा. पाठची एज लागली जाईल. गली रिझन मध्ये चेंडूला फील्ड केलं जातं. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळणार. एक सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 8 रन्स ऑन कार्ड. प्रेक्षकांना विनंती असेल जी शेकोटी आपण पेटवलेली आहे ती कृपया विझवायची लवकरात लवकर, कारण की मैदानाच्या दिशेने तो धूर पाहायला मिळतोय. थोडस कुठेतरी अगदी आमच्या खेळाडूंना त्याची थोडीशी तकलीफ होते. चला प्लीज थोडस सहकार्य करायचंय. 8 अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. 8 रन्स ऑन कार्ड. ऑन साइडला वळवायचा आहे. काय रिॲक्शन आहे अप्रतिम. शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये पकडले जातील. अनिल सावंतला परतावं लागेल. अप्रतिम पद्धतीचा झेल फाईन लेग क्षेत्रामध्ये ऍक्शन रिप्रेझेंटेशन आहे. क्विकली चेंडू गेला होता आणि त्यानंतर पहा उंच झेप घेतली. झेल झाला कन्वर्ट. गुड कॅच. फलंदाज होईल बाद. गॉन. फाईन लेग क्षेत्रामध्ये जन्मेश याला आपण पाहिलं आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल यावेळेस हा झेल अतिशय सुरेख होता. अनिल सावंतला बाद व्हावं लागते. कॅचेस विन द मॅचेस या प्रामुख्याने आपण गोष्टी पाहिल्यात. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दुर्गेश या फलंदाजाला पाहू शकाल. एकेंडे देवास सिंग 2 चेंडूकडे 1 धाब्यांवर खेळतोय. 8 धाबा या स्कोर कार्डवर आहेत आणि या पहिल्या षटकाचा खेळ जो इथून अधोरेखित झालाय. आता या मॅच मध्ये दीपेश चांगल्या पद्धतीची गोलंदाजी झाली आणि एकही नो बॉल नाहीये. थोडंसं सरप्राइझिंग आणि चांगलं कमबॅक आहे. क्रिकेटच्या पटलावर ज्या झालेल्या चुका आहेत ना त्या तुम्हाला सातत्याने दुरुस्त करायच्याच आहेत आणि त्या चुका आता दुरुस्त केल्या गेल्या आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी दीपेशच्या माध्यमानं यावेळेस पाहायला मिळाली. 8 धावा या स्कोर कार्डवर ज्या अधोरेखित आहेत. एक धक्का जो आतापर्यंत बसलाय या सेकंड स्पेल करिता सुशांत ऑन द राईज खेळलाय. चांगल्या पद्धतीने बॉडम हँडचा उपयोग केला जाईल. फ्लिक ऑफ द रिक्स थेट खेळाडू कक्षाच्या भेटीकरिता
अतिशय चांगल्या पद्धतीचा झेल यावेळेस पाहायला मिळाला. ब्रिजेश त्या दिशेने आपण पाहू शकलात, परंतु हा फटका पहा. फ्लिक ऑफ द रिक्स हीच या खेळाडूची ओळख आहे आणि नो लुक सरळ चेंडू निघून गेला 6 धाब्यांकरिता. षटकार. कोशिश केली किती जणांनी आणि या 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 14 या अंकांवर. 14 फ्रान्स. क्रॉस लाईनने खेळण्याचा जरूर प्रयत्न यावेळेस झाला, परंतु निर्धाव चेंडूची सांगता. या अगोदरचा जो स्ट्रोक होता ना, तो तितकाच कन्व्हिन्सिंगली आणि पॉवरफुल होता. बॉटम हँडचा उपयोग जो विशेष करून केला गेला, हीच या खेळाडूची ओळख आहे. देवा सिंग. बंदे में दम देवा. मैदानाच्या दिशेने हलक्या हाताने सॉफ्टने खेळलाय. क्षेत्ररक्षक फाईन लेग क्षेत्रात चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं जाईल योग्य त्या पद्धतीचं कॅल्क्युलेशन रिक्स आहे. ताकद देखील आहे, नजाकत देखील आहे देवा सिंग कडे, आणि नजाकत विशेष करून इथून दाखवली जाते. 2 धाबा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचते एकंदरीत 16 या अंकांवर. पहा जो षटकार आला होता स्लॉट मध्ये हा चेंडू आणि तदनंतर बॉटम हँड पहा फक्त आणि फक्त फ्लिक केलं या चेंडूला, आणि काय एलिव्हेशन आणि अप्रतिम डिस्टन्स आणि ब्रिजेशचा अगदी रिॲक्शन पहा. त्या दिशेने झेल कन्वर्ट केला आणि अप्रतिम पद्धतीने आपण पाहू शकाल स्ट्रोकला कन्वर्ट केलं आणि तदनंतर हलक्याच्या हाताने स्थिर करत असताना चेंडूला स्कोरलेग क्षेत्रामध्ये 2 धाबा आल्यात. नजाकत भऱ्या ह्या 2 धाबाडे दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 16 या अंकांवर. 1.3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. 16 धावा या स्कोर कार्डवर आहेत. चांगला स्ट्रोक आहे. थ्रू दी कव्हर्स खेळला गेला. बिटवीन द गॅप वेगाने निघून जाईल. अतिशय चांगलं करेक्शन. अफलातून टाइमिंगने चेंडू देवा सिंगच्या बाट मधनं फ्लो होत असताना दर्जेदार सणसणीत दणदणीत चौकार 4. पाठीशी त्यांच्या हायता काय अप्रतिम. पुन्हा एकदा तो बॉटम हँड चेंडूपर्यंत आला आणि क्षेत्ररक्षक पॉइंटचे जरूर धावले, परंतु कुठेतरी चेंडू त्यांना बीट करून सीमारेषा पार. स्विच इटचा फटका तो आहे दर्जेदार. देवा सिंग मैदानाच्या दिशेने जसे धावेंचा फ्लो इथून वाढू लागलाय. अप्रतिम फटका. सीधे उंगली से घी ना निकले उंगली पडनी पडती तेडी, आणि हा फटका पा. इम्प्रोव्हायझेशन केलं. स्वतःला ठाऊक होतं काय करणार आहेत गोलंदाज. पाडलाईनवर जाण्याचा प्रयत्न. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला धाडलं आणि चेंडू झाला यावेळेस चौकाराकरिता फरार. या 4च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल एकंदरीत 24 या अंकांवर. चांगली बॅटिंग. देवा सिंग मैदानाच्या दिशेने आले. या अगोदर देवा पांडे शो आपण पाहिला. यावेळेस आता देवा सिंग मैदानाच्या दिशेने अतिशय चांगली बॅटिंग करतोय. 7 चेंडू 17 धाब्यावर खेळतोय. हलक्याच्या हाताने स्टेअर करण्याचा मान जरूर झाला. यावेळेस पंचांकडे जरूर लाऊड अपील केली गेली, परंतु कुठेतरी बेल जाग्यावरच आहेत. जरूर अपील झाली होती त्या दिशेने सुखरूप बचावलेत आपल्या क्रीज मध्ये असंच म्हणावं लागेल, कारण की स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती. 2 षटकांचा खेळ इथून अधोरेखित झालाय. टीम कार्तिक 11 संतोष भवन या संघाची धावसंख्या 24 या अंकांवर. 1 गडी बाद. पुढे कधी कारण की एक गोष्ट घटित झाली या चेंडूकडे. या स्टँडच्या मधोमध चेंडू निघून गेलाय. पहा यावेळेस ऍक्शन रिप्ले तो दाखवला जातोय आणि तेच पाहायला मिळालं. या स्टँडच्या मागे आपण पाहू शकलात प्रत्येक गेला पण पाहत आहे. पहा दाखवलं जात आहे. जसं आपण म्हणू शकाल ना की खंडाळ्याच्या घाटामधील बोगदा ज्यातून ज्या पद्धतीने गाड्या पास होतात, आता कुठेतरी एसट्यांच्या मधोमध चेंडू पास झालाय. थोडीशी नशिबाची साथ जरूर मिळाली आणि पंच देखील पहा कमबॅक ग्रुप जो विशेष करून आपल्याला पाहायला मिळतो अमूल डेअरी विकेटीच्या मागे अगदी एसट्यांच्या मागे एन्जॉय करतात या मुवमेंटला. अभय आहेत त्या दिशेने. कमलाकर पाटील त्यांना देखील आपण पाहत आहे. किशोरजी पाटील ते देखील एन्जॉय करतात त्या मुवमेंटला. थोडेसं ब्लर जरूर आहेत कारण की अंधारामध्ये बसल्यात, परंतु अगदी फोकस जरुरी आहे आणि ते फोकस आमच्या दोन्ही कॅमेरामॅनने केलंय. गुड वर्क साहिल सावंत आणि राज निजाई. 24 या अंकांवर धावगती.
कश्यप याला आपण पाहता या षटकाकडे आणला गेलाय थ्रू दी पॉईंट खेळला गेलाय पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धावेल दुर्गेशच्या बॅटमधनं आणि एक सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 25. हा एक रील ती देखील आपण पाहिली जी फॅन बेसच्या मुवमेंटमध्ये आपण पाहू शकलात महेंद्र गरेलाला जो अगदी जेल समोरच्या दिशेने टिपण्याचा मानस झाला आणि ती देखील एक आगळी वेगळी फील होते आणि आताही दुसऱ्यांदा फील आले अगदी निश्चित स्वरूपाने यंदाचा जमाना हा रील्स आहे आणि निश्चित स्वरूपाने ती बनेल डेफिनेटली. सरबाटचा उपयोग केला जाईल बॉटम हँडचा उपयोग आहे फ्लिक ऑफ द रिक्स व्हाट अ शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड शॉट ऑफ द नाईट अगदी इथून देवा सिंगच्या बॅटमधनं देवा सिंग शो सुरू झालाय मैदानावर मिळतील धावा यावेळेस 6 षटकार. अरे कोशिश केली किती जणांनी खाली पाडायला अरे कोशिश केली किती जणांनी खाली पाडायला प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त डॉमिनेशन काय टायमिंग आहे म्हणून तुमच्याकडे ताकद असून चालायचं नाही ताकदीच्या नुसार तुमच्याकडे टायमिंग नावाचं अँटिट्यूड असावं आणि त्या पद्धतीची फलंदाजी यावेळेस देवा सिंग कडनं केली जाते 31. समोरच्या दिशेने खेळला जातो बॅक टू द बॉलर चांगलं क्षेत्ररक्षण झालं अगदी इथून कश्यप कडनं आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाते इझिली 2 धाब्यांकरिता बळालेत राहुल अगदी बॅकअप करिता येत आहेत त्या दिशेने 2 धाबा मिळत आहेत पाहू शकाल हा फटका कशा पद्धतीने पहा ऑस्टमच्या बाहेर शफल झाले होते आणि तदनंतर बॉटम हँडचा उपयोग अशा पद्धतीचे झेल जे क्वचितच चिपकले जातात हातामध्ये कारण की फास्टली अगदी चेंडू निघाला होता बॅटला स्पर्श झाल्यानंतर धावगती 33 या अंकांवर आहे धावफलक देवा सिंग 10 चेंडूकडे 25 धाब्यांवर खेळतोय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा कश्यप इथून सुसज्जित होईल उर्वरित 3 चेंडूंचा खेळ या षटकातील तो असेल शिल्लक बॅकअप दिले हाताळले दिशा दर्शवली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव जी जरूर स्कोर कार्डवर मिळाले आता डबल करिता कॉल तो देण्याचा प्रणास त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो आणि सॅक्रिफाईस विकेट इथून पाहायला मिळेल दुर्गेशला बाद व्हावं लागेल आणि देवा सिंग कडे ती स्ट्राईक मिळत असताना धावगती एकंदरीत 34 विकेटचं झालेलं पतन दुर्गेश धावचीतच्या रूपाने होईल बाद. तो 34 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे अडता नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने पाहायला मिळेल अविनाश नॉन स्ट्राईक एंडला उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक देवा सिंग स्ट्राईक एंडला टोस खेळला गेलाय जास्तीत जास्त बाउन्स यावेळेस जो पाहायला मिळाला एक सिंगल धाव अधोरेखित झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धाव यावेळेस अपुरी राहील थांबायचं होतं अविनाशला परंतु कुठेतरी धावत पळत सुटले आणि इथून ही धाव अपुरी राहत असताना पाच जर चेंडूला लेफ्ट केलं असताना तर डेफिनेटली एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाबा मिळाल्या असता परंतु माइंडसेट होता की धाबा बनवायच्या प्रत्येक चेंडूकडे इथून वाट पाहिजे नाही वाट लावायची आवश्यकता होते यावेळेस चांगला धरो आणि प्रत्येक एस्टनच्या मागे यावेळेस चुकी होणार नाहीये विकेट मिळवली जाईल परंतु देवा सिंगची चांगली बॅटिंग राहिली 12 चेंडूकडे 27 धावा ज्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार जे विशेष करून पाहायला मिळाले आणि चांगली बॅटिंग नव्याने बॅटर आता मैदानाच्या दिशेने देवा पांडे या फलंदाजाला पण पाहताय परंतु जास्त वेळ नाहीये शेवटचा आणि अंतिम चेंडू जो या इनिंग मधील असेल शिल्लक 35 धावा जरूर बनल्या स्कोर कार्डवर आता शेवटचा अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल नवापूर संघाची बॅटिंग ती देखील विसरून चालायची नाही ज्या पद्धतीने पी ब्रदर्स मी तर म्हणेन पार्थ आणि तदनंतर प्रतीक याकडे देखील लक्ष असेल सेकंड इनिंग मध्ये परंतु हा शेवटचा अंतिम चेंडू तितकाच निर्णायक असेल चांगल्या पद्धतीने कश्यपने अगदी या षटकाकडे ते धैर्य ठेवले जरूर सुरुवात थोडीशी खराब झाली होती एक षटकार आल्यानंतर परिवर्तन जे विशेष करून पाहायला मिळाले सरबॅटचा उपयोग केला जाईल कनेक्शन यावेळेस चांगल्या पद्धतीने होतं परंतु लॉंग ऑफ मध्ये दीपेशने अतिशय चांगला झेल कन्वर्ट केलाय विकेट मिळवली जाईल म्हणजे शेवटचा अंतिम चेंडूवर विकेट मिळते आणि कुठेतरी जे मोमेंटम चालत होतं आतापर्यंत कार्तिक 11 संतोष बबन या संघाकडे ते थांबलंय आणि पहा दीपेशचा हा झेल अतिशय कीप अँड कंपोज सेफ ॲज अ बँक यावेळेस विकेट मिळवली जाईल पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 35 आणि विजयी होण्याकरिता 36 धावसंख्येचा पाठलाग इथून करावा लागणार आहे बॅटिंग समरी अनिल 4 चेंडूकडे 7 धाब्यांवर बाद झाला परंतु देवासिंगची बॅटिंग अतिशय सुरेख राहिली 12 चेंडूकडे 27 धाब्यांवर तो बाद झाला दुर्गेश रणवच्या स्वरूपाने 1 धाव आणि त्यानंतर अविनाश डकवर आणि देवा आपण पाहताय की डकवर बाद झाले आणि 3 षटकांमध्ये 35 धावा ज्या आपण पाहिल्या
गोलंदाजी अनालिसिस आपण पाहू शकाल. दीपेशचं पहिलं षटक 8 धाब्यांचं राहिलं, एक मूल्यवान विकेट. सुशांतनं एक षटक हाताळलं, थोडासा खर्चिक राहिला, 16 धावा. तदनंतर अगदी कश्यपचं हे शेवटचं अंतिम षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं, 11 धाब्यांचं जरूर राहिलं. फॉलोअप विकेट आपण पाहताय. पहिला धक्का 8 धाब्यांवर, दुसरा धक्का 34 धाब्यांवर, तिसरा धक्का 35 धाब्यांवर आणि चौथा धक्का देखील 35 धाब्यांवर. सो एकंदरीत 3 षटकांचा खेळ झालाय. 35 धाबा बनल्यात. 18 चेंडूंमध्ये 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हा पाठलाग कशा रीतीने होईल ते देखील पाहण्यायोग्य. तुर्तास ब्रेक घेऊयात आणि क्वार्टर फायनल 2 चा टॉस केला जाईल. चला एनसीसी नारंगी ब संघ आणि टीम आदर्श फणसपाडा दोन्ही संघाचे कर्णधार मार्गसभा. गेम 18 चेंडू आणि 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही पी ब्रदर्स हा जे नाव नव्याने दिले मी या नवापूर 11 संघाची ओपनिंग जोडी पार्थ आणि तदनंतर प्रतीक. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता इथून नफीस टीम एनसीसी नारंगी बस संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. स्ट्राईक एंडला प्रतीक, नॉन स्ट्राईक एंडला इथून पार्थ याला आपण पाहताय. नफीस अनुभवी असणारा अगदी गोलंदाज. सुरुवात होईल या रनचेसला. 36 धावसंख्येचा पाठलाग जो आसान नसेल, कारण की गोलंदाजी ताकद आहे टीम कार्तिक 11 संतोष भवन. परंतु प्रत्युत्तर जर द्यायचं असेल तर पी ब्रदर्सचं चालणं हे तितकंच महत्वाचं आहे. प्रतीक आणि पार्थ. पहिला चेंडू हलकासा कट होत असताना सरळ यस्त्यांच्या मागे फील्ड याला पण पाहत आहे. कुठेतरी चांगल्या पद्धतीची लाईन जागा बडून खेळण्याचा प्रयत्न झाला आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळेल. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता जी इथून पाहायला मिळते. डॉट बॉल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून नफीस सुसज्जित होईल. चांगला स्ट्रोक आहे. इनसाइड आउट खेळला आहे. दर्जेदार स्ट्रोकची निवड थ्रू दी कव्हर्स. एका टप्प्याअखेर चेंडू सीमारेषा पार. मिळतील यावेळेस प्रतीकच्या बॅटमधनं धावा. 4 चौकार. विद्यमान जनार्दनजी भगत टीम एनसीसी तलावपाडा संघाला जर पुन्हा एकदा चान्स मिळाला चौथ्या आणि 5व्या क्रमांकाकरिता जी अगदी आपल्याला मॅच खेळवायची आहे, जर चान्स मिळाला आणि जर राकेश मेहर उतरले, राकेश मेहरने जर एक षटकार मारला तर जनार्दनजी भगत या गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमानं 10,000 रुपयांचं कॅश प्राइज जे दिलं जाणार आहे. यावेळेस स्विच इट खेळायचा प्रयत्न होता, थोडासा खराब शॉट सिलेक्शन. यावेळेस चांगल्या टेक्निकने एक स्ट्रोक आला होता
आणि हा फटका कुठेतरी अंगलट आला. अगदी बॉडी लाईनला चेंडू आदळल्यानंतर थेट बेल्सवर जाऊन आदळत असताना महत्वाची विकेट नफीसने मिळवून दिलंय. प्रतीकला बाद व्हावं लागेल. गॉन. ठोठावतोय तर A1 जोडी जनार्दनजी भगत आणि राकेशजी मेयर यांच्याकडनं 3000 रुपयांचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. तीन चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 4 धावा या स्कोर कार्डवर जादोरीकीत आहेत. महत्वाची विकेट मिळाले. साहिल याला पण पाहत आहे. नव्याने पार्टनर आता जो मैदानाच्या दिशेनेतून पाहायला मिळतोय. पाठलाग करायचा आहे. 36 धावसंख्येचा एक चांगला स्ट्रोक आला होता, परंतु प्रतीक कुठेतरी नाराज असेल स्वतःवर, कारण की स्विच इट खेळायचं होतं जरूर, परंतु ती लेंथ नव्हती. कधी ते कुठेतरी आपण म्हणू शकाल की यावेळेस शॉर्ट सिलेक्शन चुकलं. विकेट जरूर मिळाले. जास्तीत जास्त शपलून खेळण्याची मानसिकता. बॉडी लाईनला चेंडू आदळला गेला. अनिल सावंत चेंडूला फील्ड करतील. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाबा. याच धाबा महत्वाच्या आणि मूल्यवान आहेत. 2 धाबा निश्चित स्वरूपाने कंप्लीट केल्या जात आहेत आणि ब्रिजेश जोपर्यंत येथील बॅकअप करिता 2 धाबा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल 6 रन्स होणं काढ. 6 या अंकांवर लेग बायचा इशारा आलाय पंचांकडनं. टीम नवापूर 11 6 धाबा या स्कोर कार्डवर आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जी नफीस कडनं इथून पाहायला मिळते. 36 धावसंख्येचा टार्गेट जरूर आहे. एकेडने पार त्यावर देखील तितकंच लक्ष केंद्रित असेल, कारण की प्रतीक बाद झालेत. जिम्मेदारी थोडीशी दोघांची वाढली या मॅच मध्ये. साहिल आणि पार्थ. नफीस गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुसज्जित होईल. चांगला स्ट्रोक जरूर आहे आणि स्कोरले क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल. चांगलं कनेक्शन बनलं. साहिलच्या बॅटमधनं तंत्रशुद्ध फटक्याची निवड पहा. ही लेन पहा. कुठेतरी अगदी ही लेन थोडीशी पायावर जाण्याचा प्रयत्न केला आणि आता चांगला स्ट्रोक आहे. चांगलं पिकअप केलं या चेंडूला आणि सरळ धाडलं जाते फ्लॅट अँड दॅट्स अ फ्युरियस. मॅक्झिमम हिट. षटकार 6. बारा या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 12 रन्स होणं काढ. चला व्हॉलेंटियर्स, आपण मैदानाच्या सभोवताली जाऊन बसायचं आहे. चेंडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर तो आतमध्ये येतच नाहीये. चला थोडंसं आपण देखील सहकार्य करा. चला प्रत्येकाने वेगवेगळ्या जागेवर जाऊन बसा, जेणेकरून चेंडू येतील मैदानाच्या दिशेने. 12 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 12 रन्स होणं काढ. चांगलं कनेक्शन बनलं आणि जवळ अगदी नफीस या षटकाकडे आणि या मॅच मध्ये थोडासा खर्चिक ठरला गेलाय. अन्यथा प्रत्येक मॅच मध्ये त्याने ते डॉमिनेशन दाखवलं विथ द बॉलने. परंतु मी म्हटलं ना, नवापूर 11 संघ हा देखील चांगला खेळ आतापर्यंत केलाय, कारण की पहिल्या मॅच मध्ये त्याने भक्ती 11 दांडी संघाला नमवलं. दुसऱ्या मॅच मध्ये अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ जो विशेष करून तेजल 11 बालिव संघाच्या अगेन्स्ट जो पाहायला मिळाला आणि कमी धावसंख्या डिपेंड करून इथपर्यंत पोहोचलाय. नेहमीच आपण म्हणतो ना की जखमी शेर सर्वाधिक घातक असतो आणि तोच नवापूर संघ मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. आज स्वतःला साबित करण्याकरिता पुन्हा एकदा ते मैदानावर उतरल्यात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा नफीस. खिचून मारायचा मानस जरूर होता. पंच वळतायत. पंचांच्या माध्यमानं दोन्ही हात समांतर झालेत. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव या स्कोर कार्डवर पाहायला मिळतंय. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल 13 रन्स 13 या अंकांवर. हे धाव फलक जे आतापर्यंत अधोरेखित आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक. 23 धावसंख्येची आवश्यकता अजून या मॅचला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नफीस जो इथून सुसज्जित होईल. शेवटचा अंतिम चेंडू. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक तर जरूर आहे. ऑन साईडला खेळला जाईल. ब्रिजेश वेगाने पुढे येईल. थोडंसं फील्ड मध्ये गफलती झाल्या आणि सिंगलला आता डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत आणि 2च धाबेवर आता समाधानी राहावं लागेल. पहिलं षटक हे झालंय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम नवापूर 11 धावसंख्या जाऊन पोहोचेल
एकंदरीत 15 या अंकांवर. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12 आणि 21 धाब्यांची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि अंतिम रजनीची विशेष करून आपण पाहू शकाल. या स्पर्धेकरिता जे मोलाचं सहकार्य केले ना, प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मोहनजी जावळे साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झाला. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी अशोक सुकुरजी पाटील ओम श्री गणेश ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष फणसपडा त्यांच्या वतीने. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी अविनाशजी सापणे. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी अविनाश सापणे. पाचव्या क्रमांकाची ट्रॉफी अविनाश सापणे. कपिलजी पाटील अगदी या स्पर्धेकरिता लागणाऱ्या चेंडूंची व्यवस्था या गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमाने केली गेली, त्यांचं देखील धन्यवाद. पाण्याची व्यवस्था विद्यमान गजाननजी पाटील तलावपाडा याचकडनं केले गेले. ग्राउंडची व्यवस्था संपूर्ण वाघोबाबू कसराळी आणि ग्रामस्थ यांच्या विद्यमानाने आणि सहकार्याने, त्यांचा देखील धन्यवाद. विशेष करून जे आर्थिक सहाय्य स्पर्धेकरिता विद्यमान काशीनाथजी पाटील ग्रामपंचायत ठाणे अध्यक्ष आणि त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेकरिता त्यांचं देखील योगदान. दामा जयरामजी पाटील अर्थातच दामा काका यांच्याकडनं देखील आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता तलावपाडा चे गोड व्यक्तिमत्व. त्यानंतर सुनंदा पाटील नगरसेवक नवनिर्वाचित त्यांच्या देखील माध्यमानं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता. हितेश देसाई चित्रकूट यांच्याकडनं देखील आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता. भरत दामोदरजी पाटील फणसपडा यांच्याकडनं देखील आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता. राजाराम पाटील कसराळी यांच्याकडे देखील आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता. कृष्णा पाटील फणसपडा यांच्याकडे देखील आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता. दिनकरजी वैती कसराळी यांच्याकडे देखील आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता. विद्यमान हरेश्वरजी पाटील तळ्याचा पाडा खार्डी आणि भरीव देणगी या स्पर्धेकरिता त्यांच्या देखील माध्यमानं आपल्याला पाहायला मिळतंय. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. देवा पांडे याला आपण पाहत आहे या अगदी दुसऱ्या षटकाकडे आणलं गेले. 15 धावा या स्कोर कार्डवर जरूर लागल्या गेलेत आणि या षटकाकडे देवाला आपण पाहत आहे. स्विच इटचा फटका दर्जेदार आहे. थ्रू दी पॉइंट नो चान्स. काय फटका सजवलाय अफलातून. पार्थचं चालणं आपल्या संघाकरिता तितकंच महत्वाचं आहे आणि पार्थने पहिला चेंडू फेस करत असताना जिगरयुक्त खेळ दाखवला. स्विच इटचा फटका तो आहे स्वीट. षटकार 6. धावफलक जे अधोरेखित आहे 1.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला. चला चेंडू हवा आहे त्याची पूर्तता करा मैदानावर. 21 रन्स ऑन काट. 21 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. काय फटका सजवला होता. अशा पद्धतीचे अगदी स्ट्रोक खेळण्याकरिता तुमच्याकडे ते आय कोऑर्डिनेशन हवं आहे आणि सर्वात महत्वाचं मी एक गोष्ट नमूद करेन की जिगरा हा तितकाच गरजेचा आहे. कारण की देवा पांडे ऑलरेडी एक चांगला गोलंदाज आणि त्याच्या आगे चढवलेला प्रतिल्ला म्हणजे पार्थकडे ती क्षमता आहे, ती पोटेन्शियल आहे आणि ती यावेळेस दाखवलं गेलं. 21 या अंकांवर धावगती. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून सुसज्जित होईल देवा. सरबाटचा उपयोग केला जाईल. चांगला स्ट्रोक आहे. स्टेट डाऊन द ग्राउंड. अविनाश आहे त्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगल धाव आणि सिंगल धावेवर समाधानी व्हावं लागेल. मॅच आता थोडीशी आहे ना ती हळूहळू आता म्हणू शकाल की कुठेतरी बॅलेन्सिंग मोड मध्ये जात असताना 22 धावा स्कोर कार्डवर जरूर लागल्यात. परंतु या मॅच मध्ये थोडासा नवापूर 11 संघ थोडासा हलकासा पुढे निघून गेलाय. 10 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि 14 ची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडला साहिल. सरबाटचा उपयोग केला जाईल. चांगला स्ट्रोक आहे. लॉफ्ट केला जातं. या चेंडूला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडूच्या हाताळी जोपर्यंत केली जाईल हो दुसरी धाव घेण्याचा मानस झाला. आता कुठेतरी नशिबाची साथ दैव बळवंतर असंच म्हणावं लागेल. कधी कधी अगदी आयुष्यात जोखीम पत्करावं लागतं आणि ते जोखीम जरूर पत्करलं होतं. कॉल मिस कॉल मध्ये परावर्तित होता होता राहिला. 9 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल. 12 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. सर्व काही सुरळीत चाललंय. यावेळेस अगदी धावचीच्या रूपाने बाद होणं संघाकरिता अफोर्डेबल नसेल, परंतु यावेळेस सुखरूप आहेत दोन्ही फलंदाज आणि 2 धावा ज्या निश्चित स्वरूपाने स्कोर कार्डवर मिळतात. 24 या अंकांवर धावफलक. येणारा 9 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि 12 धावसंख्येची आवश्यकता आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत अविनाश, परंतु यावेळेस रोखू शकणार नाही. विथ द बॅट चांगलं करेक्शन. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका दर्जेदार. 4 धावा. स्ट्रोक आणि परिपूर्ण आता म्हणू शकाल ड्रायव्हिंग सीटवर टीम नवापूर 11 हा संघ पाहायला मिळतोय. पेशन्स आणि धैर्य क्रिकेटचा महत्वाचा अंग आहे.
प्रत्येक गोष्ट मनासारखी मिळेल असं नाहीये, परंतु आज नवापूर 11 संघ परिपूर्ण चांगला खेळतोय. खेचून मारण्याचा मानस जरूर होता, त्या दिशेने अगदी चेंडूची हाताळली जी थोडीशी उशिराने जरूर झाली आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे इथून निर्धाव चेंडूची सांगता. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 8 धावसंख्येची आवश्यकता. असं वाटलं या मॅच मध्ये कुठेतरी कार्तिक 11 संतोष भवन संघ हावी ठरेल, परंतु हाच खेळ आहे क्रिकेटचा. कधी कुठला वेळ अगदी बदलून जाईल या क्रिकेटच्या पटलावरती आपण सांगू शकत नाही. एक एक सेकंद तितकाच महत्वाचा आहे. साहिलकडे ती स्ट्राईक ऑन साईडला जोरू वळवलं जातंय. क्षेत्ररक्षक त्या दिशेने अगदी येत आहेत. ब्रिजेश या झेल खेळाडी ते चुकी करणार नाहीत, अजून सुद्धा स्थिरता आहे. साहिलने जरूर प्रयत्न आपल्या परीने केले, परंतु यावेळेस बाद होतील. आता उर्वरित चेंडूंचा खेळ असेल तुमच्याकडे 6 आणि विजयी होण्याकरिता 8 धावेंची गरज आहे. 6 बॉल्स रिमेनिंग, 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक संघ म्हणून जेव्हा तुम्ही मैदानावर उतरता किंवा या सीझनची सुरुवात तुम्ही चांगल्या उमेदीने केली असेल, जेव्हा प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही उतरत असताना कोणाच्या पदरी यश पडतं, कोणाच्या पदरी अपयश पडतं. आणि नेहमीच मी म्हणतो की क्रिकेट हा खेळच धैर्याचा आहे. जर निश्चित स्वरूपाने ते धैर्य नसतं तर आज जवळजवळ आपण 17 वर्षानंतर T20 वर्ल्ड कपवर 2024 मध्ये ती मान्यता केली. जवळजवळ आपण पाहू शकलात की 1983 मध्ये प्रथमतः आपण वर्ल्ड कपला हात लावला आणि त्यानंतर 2011 मध्ये मात्र तो क्षण उद्गवला. म्हणून सर्व काही गोष्टींमध्ये धैर्य, पेशन्स या सर्व काही गोष्टी तितक्याच आहे. कारण मी नेहमीच म्हणतो, जर न दिसणारा वारा हवामानाची दिशा बदलू शकतो, तर न दिसणारा परमेश्वरी आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. म्हणून त्याच्यावर विश्वास असणे तितकंच महत्वाचं आहे. सरावाला अधिकाधिक महत्व देणं, तदनंतर तुमच्यातल्या ज्या काही कमीपणा आहेत त्या परिपूर्ण केलं, सर्व काही गोष्टी सुरळीत होतात. कित्येक वेळा आपण पाहिलं की सराव देखील आहे, परफॉर्मन्स देखील चांगला होतो, इन मोमेंटला मॅच गमवावी लागते. अशा गोष्टी क्रिकेटच्या पटलावर आपण कित्येक वेळा पाहिल्यात. परंतु एक ना एक दिवस निश्चित स्वरूपाने हा तुमचा येत असतो. काय असतो दिवस? नवापूर 11 संघाचा असेल का? हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे, 8 धावसंख्येची गरज आहे आणि अविनाशाला आपण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. 6 बॉल्स रिमेनिंग, 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅच अजूनही जिवंत आहे. क्रिकेटच्या पटलावर जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही आणि जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत आपण तर्क वितर्क लावू शकत नाही. कारण की जिथे आहे प्रेडिक्शन फेल, तो आहे क्रिकेटचा खेळ. अविनाशाला आपण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर. खोलवर लेंथ आहे, अगदी बॅकलिपला थोडंसं खाली ठेवलं, त्या दिशेने धाव घेण्याचा मानस जरूर आहे. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळते. नफीज येईल चेंडूपर्यंत, एक सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल, ती म्हणजे 29 या अंकांवर हे धाव फलक. येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, 7 धावसंख्येची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. 5 बॉल्स रिमेनिंग, 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. एवन जोडी राकेश मेहर आणि तदनंतर जनार्दनजी भगत साहेबांकडनं अगदी कॅश प्राइस लागलं जातं. या 2 चेंडूंमध्ये जर सामना फिनिश होईल तर 1000 रुपयांचं कॅश प्राइस नवापूर 11 या संघाकरिता. पहा पाठीराखे आहेत, परिपूर्ण होप्स, थोडंसं पिंच अगदी क्रॉस असेल या मॅच मध्ये. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, 7 धावसंख्येची आवश्यकता. चांगला स्ट्रोक आहे, ड्राईव्हचा फटका अगदी आपण पाहत आहे थ्रू दी कव्हर्स खेळला जातोय. अगदी आपण पाहू शकाल अनिल सावंत येईल या चेंडूपर्यंत, चेंडूची हाताळणी केली जाईल. एक सिंगल धाव येते, सिंगलच्या मदतीने 30 रन्स ऑन अ कार्ड, 30 या अंकांवर. मागील मॅच मध्ये कमी धावसंख्या डिपेंड केली होती, या मॅच मध्ये अगदी 36 धावसंख्येचा पाठलाग होतोय आणि अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. एक चांगल्या स्ट्रोकची गरज आहे टीम नवापूर 11 संघाला. तर 4 चेंडूंगणिक 4 अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागणार आहे इथून टीम कार्तिक 11 संतोष भवन या संघाला. परिपूर्ण संघर्ष आहे दोन्ही संघादरम्यान आणि मॅच पुन्हा एकदा व्हेंटिलेटर वर जाईल का? हा एक प्रश्नचिन्ह. स्ट्राईक रेटला इथून पार्थ असेल. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, 6 ची गरज. ऑन साईडला खेळा अंतर आहे, चांगला फटका आहे, त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे ब्रिजेश, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. क्विकली फेकी जरूर झाल्या त्या दिशेने आणि चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. प्रत्येक धाबे गणिक आता हृदयाची स्पंदनं आहेत ना, ती हळुवारपणे धडधड धडधड आणि धडधड अशी करत असताना पाहायला मिळते. हे क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख राहिलं. आता 3 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल आणि 4 धाब्यांची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. गेम इज ऑन, मॅच इज ऑन आणि म्हणू शकाल की आता जवळजवळ पहाटेचे 3:30 वाजायला आलेत. थ्रिलर टाइम मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा सुरू झालाय. 3 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल आणि 4 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अविनाश इथून सुसज्जित होईल. स्ट्रायकेटला पार्थ आहे. हे तिन्ही चेंडू तितकेच महत्वाचे असतील. अजूनही कंट्रोल आहे या मॅच मध्ये नवापूर 11 या संघाचं. 32 या अंकांवर कीप अँड कंपोज आहेत दोन्ही फलंदाज. पार्थ आतापर्यंत 4 चेंडूंकडे 10 धावांवर खेळतायत आणि कुठेतरी 3 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. म्हणजे ऑलमोस्ट थोडंसं रनबल सिच्युएशन आहे. एक धाव जरूर जास्त आहे, परंतु या 3 चेंडूंकडे 4 धावा ज्या कंपल्सरी तुम्हाला करावे लागतील, कारण की या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस.
सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. चांगलं करेक्शन जरूर आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने. झेल ड्रॉप झालाय. नर्व्स या ठिकाणी आवडल्या गेल्यात आणि या 2 धावा परिपूर्ण होत आहेत. मोक्याच्या क्षणी सुटलेला हा झेल आणि धावगती जाऊन पोहोचेल 34 या अंकांवर. 2 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असणे 2 धावसंख्येची गरज आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं वर्क यावेळेस पाहायला मिळालं डीप मध्ये. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा इंटरेस्टिंग आहे. खोलवर लेंथ होती. सरळ बॅटचा उपयोग केला होता. सेट डाऊन द ग्राउंड. असं वाटलं काय विजयाचा चौकार येईल का, परंतु चांगले एफर्ट्स राहिले. जर देवा पांडे मधोमध आले नसते ना तर कुठेतरी आज झेल कन्वर्ट झाला असता. नशिबाची साथ मिळाले. सेफ आहेत बाउंड्री लाईन. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 धावसंख्येची गरज आहे आणि अगदी आपण म्हणता या मॅच मध्ये आता सर्व काही गोष्टी पणास लावाव्या लागतील दोन्ही संघांना. हीच ती वेळ आहे. आज खऱ्या अर्थाने तो अगदी आपण म्हणू शकाल जेव्हा पहाट होईल ना सर्व काही गोष्टी तुमच्या वतीने जाताना पाहायला मिळतील. म्हणून जोपर्यंत वेळ आहे त्या वेळेकरिता प्रयत्न करा. 2 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि 2 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या सभोवताली आपण म्हणू शकाल वातावरणामध्ये थंडपणा आहे, परंतु मॅच झाले गरम. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, 2 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा इथून अविनाश सुसज्जित होईल. स्ट्राईक एंडला पारतायत. स्वीपचा फटका जरूर खेळायचा होता त्या दिशेने आपण पाहताय. धावगड्याचा मानस आहे. तू मे सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या. विकेट मिळताय जरूर. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. क्वचितच अंतर शिल्लक राहिलं असावं चेंडू आणि यस्त्यांमध्ये. अजून सुद्धा वेट आणि मी म्हटलं की थ्रिलर टाइम आहे आणि मॅच पुन्हा एकदा गेले व्हेंटिलेटरवर. एका चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 2 धावसंख्येची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. 1 बॉल्स रिमेनिंग, 2 रन्स रिक्वायर्ड टू विन. सातत्याने आपण म्हणतो ना खेळाच्या माध्यमाने जिंदगी उसी के साथ खेलती है. जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. दुख दर्द तो यहाँ पे भरे पड़े लेकिन हौसले सबके अलग अलग है. कोई संघर्ष में बिखर जाएगा, कोई खिलाड़ी संघर्ष करके निखर जाएगा. एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. आजच्या दिवसातील रजनीतील अगदी ही अंतिम मॅच आहे. तुम्ही या रजनीमध्ये केलेली जी मेहनत आहे ना त्या मेहनतीचं फळ मिळणारी मॅच आहे. यंदाच्या सीझन मध्ये जे स्ट्रगल झाले ना ते स्ट्रगल समाप्त करणारी ही मॅच आहे. एकीकडे एका चेंडूचा खेळ शिल्लक, 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. निश्चित स्वरूपाने या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहताय शेवटच्या अंतिम चेंडूवर हा सामना. प्रेक्षकांनो सामना आवडला असेल ना तर अगदी दोन्ही संघांकरिता टाळ्यांचा गजर येऊ द्यात. अप्रतिम पद्धतीची मॅच. एका चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 2 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडला पार्थने आतापर्यंत ती कामगिरी बजावली. या मॅच मध्ये अगदी तो मैदानाच्या दिशेने उभा आहे. नवापूर 11 संघ अगदी आपण पाहता या मॅच मध्ये जरूर पुढे होता, परंतु आता सामना बॅलन्स आहे. बोथ ऑफ टीम्स शुभेच्छा असतील. ऑन साईडला खेळला घरंगळे चेंडू अगदी आपण पाहताय मिड विकेटला ब्रिजेश येईल. चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जात आहे आणि आता आपण पाहताय दुसरी धाव घेण्याचा मानस आहे. हातातनं चेंडू यावेळेस हो आता आपण म्हणू शकाल उच्च न्यायालयाकडे काय मुवमेंट आहे. ऍब्सोल्युटली सिनेमा. या मॅच मध्ये सर्व काही गोष्टी आपण म्हणू शकाल विचलित करणाऱ्या आहेत. उच्च न्यायालयाकडे हा निर्णय 3रे पंच येतील आणि चेक केला जाईल. जे प्रेक्षक राजे बसलेले होते ना ते प्रेक्षक राजे आता उठून उभे राहिलेत. काही धाव कंप्लीट होईल, काहीतून संघर्ष समाप्त होईल. नवापूर संघाचा पाहण्या योग्य आहे. सिच्युएशन जटिल जरूर आहे आणि निर्णय पंच चेक करतील. सर्व काही गोष्टी चेक केल्या जातील आणि तदनंतर निर्णय हा तुमच्यापर्यंत सुपूर्द केला जाईल. यापेक्षा काय असू शकेल. म्हणून म्हटलं आयुष्य असंच आहे, कधी पल में तोला कभी पल में माशा. आणि निर्णय आलाय नॉट आउटचा आणि नवापूर 11 संघाचा संघर्ष यंदाच्या सीझन मधील तो झालाय समाप्त. अभिनंदन. पाहता निर्णय आल्यानंतर सर्व काही गोष्टी विसरले
आणि या विसरलेल्या गोष्टी यंदाच्या सीझन मध्ये झालेला स्ट्रगल जाणतात. जे कष्ट तुम्ही केले एक संघ म्हणून बनवण्याकरिता आणि त्या कष्टाचा त्या मेहनतीचं फळ जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळतंय. क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवायचं आहे, त्या ट्रॉफीला हात लावायचा आहे, तर आजचा अगदी ही रजनी ही तुमच्या नावावर आहे. नवापूर 11 संघाचं सेलिब्रेशन काय अप्रतिम राहिलं आणि चांगल्या पद्धतीचा खेळ जो विशेष करून